नमस्ते मित्रांनो, कृष्णा निसर्गम आणखी एका व्हिडिओसोबत. तर आज आपण आपल्याकडे जी अनझिप फाईल असते, सुटे भाग असतात, तर ती दुसऱ्याला पाठवताना खूप वेळ जातो. तर हा वेळ सत्कारणी लागावा किंवा वेळ बचत व्हावं आणि ॲट अ टाईम पूर्ण पुस्तकच पाठवता यावं यासाठी काय करता येईल का? तर जरूर असं करता येतं. तर कसं करायचं या संदर्भात आपण आज बघणार आहोत. माझ्याकडे सुंदर एक पुस्तक आहे, ते अनझिप फाईल आहे. तर तिला झिप आपण करूया, है ना. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओमध्ये जाऊया. तर आता माय फाईल्समध्ये आलो आहे. तुमच्याकडे फाईल मॅनेजर जे काय असेल त्याच्यामध्ये जायचं आहे. मी सॅमसंग मोबाईल वापरतो म्हणून माझ्याकडे माय फाईल आहे. आता मी इंटरनल स्टोरेज सिलेक्ट केलं आहे. बघा, असे सगळे फोल्डर असतात. April notifications, movies April the pictures April the 16th, Headhunter M22 50H 9 M14 19 29 April the 20th 15 40 through one item. तर हे हेड हंटर नावाचं पुस्तक आहे, अनझिप फाईल आहे, सुटे भाग आहेत. त्याला मी सिलेक्ट करतोय बघा. Headhunter M22 non-president load April the 30th 1836 8 unchecked heat and checked. सॉरी, 2 सिलेक्ट झाले होते म्हणून हेड हंटर सिलेक्ट केले बघा. तर 1 आयटम, त्याच्यात 29 भाग आहेत, पण फोल्डरचं नाव तो सांगतोय. आता त्याला मी उजव्या हाताला खाली मोर ऑप्शन आहे, हा मोर ऑप्शन आहे. कॉपी आहे. मोर नंतर हे सगळे ऑप्शन येतात. मूव येतं. रिनेम येतं. तर रिनेम करायचं असेल तर तुम्हाला तिथे नाव बदलता येईल. बघा, डिटेल्समध्ये फाईलचं संपूर्ण डिटेल ते माहिती देतं. कॉपी करता येतं हे. आता हे रिनेम आहे, त्याच्या कंप्रेस, तर याला मी डबल टॅप केलं. तर हे टायटल जर तुम्ही चेंज करू शकला तरी काही प्रॉब्लेम नाही, चेंज करू शकता. बघा, मी असे आपण काही त्याला नाव देऊ शकतो. बघा, मी एक नाव लिहितो आता इथे. तर मी आता नाव दिले बघा, आणि हेड हंटर नाव आलंय इथे. कंप्रेस एक येतं आणि कॅन्सल येतं. तर मी याला डबल टॅप करतो. कंप्रेसिंग फोल्डर प्रोसिजर त्याची चालू आहे. थोडा वेट करावा लागेल आपल्याला. कॅन्सल. तर दुसरी फाईल पण आता क्रिएट झालेली आहे बघा.
Headhunter M2250. ही ओरिजिनल फाईल आहे. 29 April the 20th 15. आता मी स्वाईप अप करतो बघा. April the 20th. Headhunter.zip May the 1st 1827 209 MB. तर ही संपूर्ण फाईल एक तयार झाली. त्याच्यामध्ये तारीख वार दिलेला आहे. April the 21st 12:33 11 items. तर त्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अनझिप फाईल आहे ती झिप करू शकता. अपेक्षा आहे हा व्हिडिओ जरूर तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास जरूर लाईक करा. इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. आणि आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.